सुरगाणा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालेलं असताना ठाणगाव परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. ग्रामपंचायत ठाणगाव हद्दीतील जामोनझरी तलाव अतिवृष्टीमुळे फुटल्याने परिसरातील शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलं आहे. तलावातील लाखो लिटर पाणी गाळ आणि मातीच्या प्रचंड लोंढ्याने खालील भागातील शेतजमिनींमध्ये घुसखोरी करत अनेक एकर क्षेत्रावरील पिकांचं मोठं नुकसान करत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे तलावाची पाणी साठवण क्षमता ओलांडली गेली होती. अखेर वाढत्या पाण्याच्या दाबामुळे तलावाचा बांध खचून फुटलेला आहे आणि पाण्याचा प्रचंड प्रवाह वेगाने शेतामध्ये घुसला आहे. काही मिनिटातच परिसरातील शेतजमिनी पाण्याखाली गेल्या. उभी पिके, शेतीमाल, बांध बंदिस्ती आणि सिंचनाच्या सुविधा या सगळ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. तलाव फुटल्यामुळे झालेल्या पाण्याच्या महापुराने शेतकऱ्यांच्या आशा आकांक्षांवर अक्षरशः पाणी फेरलेलं आहे. खरीप हंगामातील मका, नागली, भात, भाजीपाला तसेच इतर पिके पूर्णपणे चिखलाखाली गाडली गेली आहेत. तलावातील गाळ आणि मातीचा जाड थर शेतांमध्ये साचल्याने अनेक शेतजमिनींचे स्वरूपच बदलून गेलं आहे. काही ठिकाणी सुपीक माती वाहून गेली असून काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे जमीन शेतीयोग्य राहिली नसल्याचं चित्र आहे. अनेक वर्षांच्या परिश्रमाने तयार झालेली सुपीक जमीन एका क्षणात उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. काही शेतांमध्ये ओढ्यासारखे खोलचर निर्माण झाली आहे. भविष्यात शेती करणं कठीण बनलेलं आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं की वर्षभर कष्ट करून उभी केलेली पिके एका क्षणात नष्ट झाली आहेत. संपूर्ण शेतात तलावाचा गाळ आणि माती साचलेली आहे. आता केवळ या हंगामाचेच नाही तर पुढील काही वर्षांचेही नुकसान झालेलं आहे आणि या घटनेमुळे परिसरातील अनेक कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा आधार असलेली शेती उद्ध्वस्त झालेली आहे. आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर आता आणखीन मोठं आर्थिक संकट कोसळलेलं आहे. शेतीसाठी घेतलेले कर्ज, बियाणे, खते, मशागतीवरील खर्च वाया गेल्याने शेतकरी चिंतेत आहेत. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी प्रशासनाकडे धाव घेतलेली आहे. नुकसानग्रस्त भागाची तात्काळ पाहणी करण्याची मागणी केलेली आहे. महसूल विभाग, कृषी विभाग आणि संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी भेट देऊन वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत अशी मागणी शेतकरी आणि ग्रामस्थांकडून होते आहे. तसेच तलाव फुटल्यामुळे शेती नुकसानीचे स्वतंत्र सर्वेक्षण करून बाधित शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत, विशेष पॅकेज आणि नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी जोर धरते आहे. याशिवाय भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी परिसरातील तलाव, बंधारे आणि जलसाठा प्रकल्पांची तांत्रिक तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे आणि याबाबत त्वरित दखल घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे. त्यांनी सांगितलं आहे की या घटनेमुळे अनेक शेतकरी कुटुंबे संकटात सापडलेली आहेत. शासनाने तातडीनं मदतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे. सध्या ठाणगाव परिसरात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत असून प्रशासनाच्या मदतीची अपेक्षा व्यक्त केली जाते आहे. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग बिराड, प्रतिनिधी सुरगाणा पेठ.